जागतिक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले तरी बारामतीमध्ये क्रिकेटचं स्टेडियम नाही याची खंत शरद पवारांना होती। आता ही उणीव शरद पवारांनी भरून काढली। बारामती नगरपालिकेने उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला। या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होता तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर। सचिन तेंडुलकरने यावेळी बोलताना या स्टेडियमचं मन भरून कौतुक केलं। क्रिकेट दोघांनीही खेळायला हवं, मुलांनीही खेळायला हवं आणि मुलींनीही खेळायला हवं आणि तेवढीच मेहनत करायला हवी। या ग्राउंड तयार करण्यासाठी जितक्या लोकांनी मेहनत घेतली आहे आणि स्पेशल एफर्ट्स घेतले त्यांना अजून आनंद होईल की जेवढं ग्राउंड मेंटेन करायला पाणी लागतं तेवढाच जर का तुम्ही इथे घाम गाळलात तर तुमचं एक ना एक दिवशी स्वप्न नक्कीच साकार होईल। पिच तयार करण्यासाठी आणि मैदान जोपासण्यासाठी लाखो लिटर पाणी वापरणं योग्य वाटतं का, अशा शब्दात आज IPL प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच खडसावलं। परभणी आणि लातूरमध्ये पाण्याच्या मुद्द्यावर 144 कलम लागू करण्यात आले, त्याचाही उल्लेख मुंबई उच्च न्यायालयाने केला। आता या संदर्भात उच्च न्यायालयाने विचारणा केली आहे की IPLचे सामने भविष्यात अन्य राज्यात हलवण्यात येतील का, याचं उत्तर आता IPL प्रशासनाला पुढच्या गुरुवारी द्यावं लागणार आहे। अंडावर पाण्यासाठी मराठवाड्यामध्ये जीवघेणी कसरत होत असताना आणि परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी 144 हे कलम वापरलं जात असताना मराठवाड्यातल्याच हिंगोली जिल्ह्यात मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 20 गाव पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत 6 ते 7 वाल्वमधून लाखो लिटर पाण्याचा अपयोग होताना दिसतोय। अनेक दिवसापासून याकडे या प्रशासनाचं दुर्लक्ष होते आणि हे दुर्लक्षामुळं इथं मोठ्या प्रमाणात भूगर्भ पाण्यासाठी सगळीकडे विवंचना होत असताना मात्र इथं पाण्याचा अपयोग होताना दिसतोय। त्यामुळं ग्रामस्थातून प्रशासनाच्या विरोधामध्ये आता रोष व्यक्त केला जाऊ लागला आहे। नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरीच्या कोरड्या पडलेल्या रामकुंडात पाणी आणायचं कुठून, असा महत्त्वपूर्ण प्रश्न नाशिक महानगरपालिकेला पडलेला आहे। आपण आता रामकुंडावरच आहोत आणि याच रामकुंडामध्ये मागील काही महिन्यात सिंहस्थ कुंभमेळ्याचे शाही स्नान झाले होते। इथे अनेक धार्मिक विधी पार पडले जातात। तीर्थाटन म्हणून या रामकुंडाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, मात्र इथे पाणी नाहीये, त्यामुळे सर्व धार्मिक कार्यांना बाधा पोहोचते। इथल्या नैसर्गिक जे स्रोत होते, जलस्रोत होते, ते खुले करावेत, विंधन विहिरीचा वापर करावा की इतर विहिरींमधनं या रामकुंडामध्ये पाणी टाकावं, असे अनेक पर्याय नाशिक महानगरपालिका प्रशासनाने आता पुरोहित संघापुढे ठेवलेले आहेत। विचार विनिमय करून यातील कुठला पर्याय योग्य ठरतो त्याबाबत निर्णय लवकरच घेतला जाणार आहे आणि नाशिकचं हे रामकुंड पुन्हा प्रवाहित करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जाणार आहेत। अनेक ठिकाणाहून पाईपलाईन फुटीच्या आणि गळतीच्या तक्रारी नागरिक करत आहेत, मात्र MIDCचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे जे अधिकारी असतील ते या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत। कुठल्याही प्रकारचं गांभीर्य जे आहे ते महापालिका असो किंवा MIDC प्रशासन असो त्यांच्याकडे दिसून येत नाही आहे। त्यामुळे दिवसेंदिवस हे जे पाईपलाईन फुटीचे प्रकार आहेत, हे जे पाणी गळतीचे जे प्रकार आहेत ते वाढतच असताना दिसत आहेत। मुंबईकरांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी पुनर्रोपित केलेली शेकडो झाडे आहेत ती दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ही झाडं पुनर्रोपित करण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी एका खाजगी कंत्राटदाराला याचं कंत्राट दिलं होतं, परंतु या कंत्राटदाराने कुठलेही निकष पाळले नाहीत, त्याच्यामुळे ही सगळी झाडं आहेत ती दगावल्या असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मात्र या संदर्भात इथल्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटदारावर कुठलीच कारवाई केली नाही आहे, त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई नक्की होणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। जवळपास 13 वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या 3 बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष पोटा न्यायालयानं 3 आरोपींना जन्मठेप तर 7 आरोपींना 2 वर्ष ते 10 वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे। 2002-2003 साली मुंबईतील विलेपार्ले मार्केट, मुंबई सेंट्रल मॅकडॉनल्ड रेस्टॉरंट आणि मुलुंड रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट करण्यात आले होते। हे बॉम्बस्फोट साकीब नाचन या सिमीच्या महासचिवाच्या सांगण्यावरून करण्यात आले होते। या बॉम्बस्फोटात सहभाग म्हणून मुंबई विशेष पोटा न्यायालयाने एकूण 10 आरोपींना दोषी ठरवत आज शिक्षा सुनावली आहे। यात मुजम्मिल अन्सारी या आरोपीला सर्व आरोपांखाली दोषी ठरवल्याने पोटा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड साकीब नाचन, नासिर मुल्ला आणि आतिक मुल्ला या तिघांना पोटा न्यायालयाने 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। फरहान खोत आणि वाईद अन्सारी या दोघांना देखील पोटा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या दरम्यान जे 3 बॉम्बस्फोट झाले होते यात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 130 जण गंभीर जखमी झाले होते।
RTI कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी सीबीआयनं निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना अटक केली आहे। या प्रकरणात सीबीआयनं केलेली ही पहिलीच अटक आहे। विशेष म्हणजे आंधळकर पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनीच या हत्येचा तपास केला होता। त्यांनी काही आरोपींना अटक देखील केली होती। मात्र या हत्येचा तपास सीबीआयकडे आल्यानंतर चक्रे उलटी फिरली। सीबीआयने आंधळकर यांनाच या हत्येप्रकरणी संशयित म्हणून घोषित केलं। आंधळकर यांच्याबरोबरच पोलीस दलातील इतर काही अधिकारी आणि कर्मचारी आणि त्याचबरोबर काही उद्योजकांना देखील सीबीआयनं संशयित म्हणून घोषित केलं होतं। त्यामुळं आंधळकर यांच्या अटकेनंतर या संशयितांवर देखील अटकेची कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 60 लाख रुपये बाळगल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांची कारवाई असून हा सर्व पैसा हवालाचा असल्याची आशंका व्यक्त केली जाते आहे। महत्त्वाचं म्हणजे मागच्याच महिन्यात नागपूर पोलिसांनी 60 लाख रुपयाची कोकेन जप्त केली होती आणि त्यात देखील काही कुरिअरच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता। त्यामुळे एकूणच आता मादक पदार्थ आणि हवालाच्या पैशाची तस्करी करण्यामध्ये कुरिअर कंपन्यांचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत। या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी या प्रकरणात एकूण आता इन्कम टॅक्स विभाग देखील सक्रिय झाला आहे। नाशिक शहरातील स्टेट बँकेच्या MAC शाखेनं छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीला नोटीस बजावली आहे। या नोटीसमध्ये या कंपनीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। इतकंच नाही तर या ठिकाणी जामीनदार असलेल्या समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि त्याचबरोबर रब्रिक्स इंडस्ट्रीला सुद्धा ही नोटीस बजावण्यात आली आहे। येत्या काळामध्ये 60 दिवसात जर सर्व घेतलेलं 7 कोटींचं कर्ज फेडलं नाही तर ही सर्व मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात येणार आहे। त्यामुळे नवीन शुल्ककाष्ट आता भुजबळ कुटुंबियांच्या मागे लागलं। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवीर जामवंतराव धोटे यांनी पुन्हा एकदा आक्रमक होण्याचे संकेत दिले असून येत्या गुढीपाडव्याला म्हणजेच नववर्षारंभी यवतमाळ बंद ठेवावा असे आवाहन जामवंतराव धोटे यांनी केले आहे। पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी सारासार विचार न करता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीला विरोध करीत आहे। यवतमाळचे भूषण असलेल्या श्रीहरी अनेंच्या मतावर विधानसभेत त्यांचे गोंधळ घालणे व वाटेल ते बोलणे हे निंदनीय असून सभागृहाच्या कामकाजाविरुद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील छोट्या राज्यांच्या बाजूची संकल्पना मांडली होती। यवतमाळकरांनी गुढीपाडव्याला सण साजरा करावा, परंतु स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून यवतमाळ बंद ठेवून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा एल्गार पुकारावा असे आवाहन जामवंतराव धोटे यांनी केले आहे। सहकारी साखर कारखाना असलेल्या विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे 4000 मेट्रिक टन क्षमतेच्या मॉलिसिस टँकचा आज सकाळच्या सुमारास स्फोट झाला आहे आणि या स्फोटमध्ये एक केमिस्टसह इतर दोघांचा मृत्यू झाला आहे तर 9 कामगार जखमी झाले आहेत। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील असलेल्या या कारखान्यात हा अपघात झाल्यानंतर आता ह्या अपघाताची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे। चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलं जाणार आहे आणि चौकशीनंतर काय दोष असेल हे स्पष्ट होणार आहे। मात्र यानंतरही कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत कठोर पावलं उचलली जाणार आहेत। गाड्या जाळण्याचं सत्र पुण्यात थांबायला तयार नाही। बुधवारी पहाटे कोथरूडमध्ये 10 टू व्हीलर जाळण्यात आल्या। गेल्याच आठवड्यात कात्रज येथे देखील अशा पद्धतीनं गाड्या जाळण्यात आल्या होत्या। गाड्या जाळण्याच्या घटना पुण्यामध्ये सातत्याने घडत आहेत। 2 गटातील वाद किंवा पूर्ववैमनस्य यातून गाड्या जाळण्यात आल्या असाव्यात अशी शक्यता व्यक्त होते। मात्र गाड्या जाळण्याच्या या प्रकारात नुकसान मात्र सामान्य माणसाचं होत आहे। तसंच सामान्य माणसामध्ये या घटनांमुळे भीती आणि दहशतीचं वातावरण देखील आहे। त्यामुळं अशा गुंडांवर किंवा समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते। यापूर्वी याच रोकड विभागाला 2 वेळा आग लागली होती। मात्र त्यावेळी कारण दिलं होतं शॉर्ट सर्किटचं। त्यावेळी लागलेल्या आगीमध्ये 70 पेक्षा जास्त मशीन ज्या आहेत त्या जळून खाक झाल्या होत्या। मात्र आता लागलेल्या आगीमध्ये 100 पेक्षा जास्त मशीन त्याचबरोबर 4 कॉम्प्युटर्स आणि रोकड मोजण्याची मशीन जी आहे ती खाक झाली आहे। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। वसई विरार परिसरातील वाढत्या आगीच्या घटना पाहता वसई विरार महानगरपालिकेने आता फायर बाईक विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सर्व फायर बाईक अत्याधुनिक स्वरूपाच्या असून लवकरच अग्निशामक विभागाच्या ताफ्यात 7 या अत्याधुनिक बाईक दाखल होणार आहेत।
वसई विरार परिसरातल्या सर्व अरुंद रस्त्यांमध्ये ह्या बाईक सहजपणे फिरून आग विझवण्याचं काम करू शकतील। पुणे, नाशिक नंतर आता वसई विरार महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे। या बाईक्समुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवणे मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। मोठ्या प्रमाणात अरुंद गल्ल्या असल्याने मोठ्या गाड्या तिथे सहजपणे घुसत नाहीत, परंतु अशा वेळी या छोट्या मोठ्या बाईक्सवर पोहोचून अत्याधुनिक स्वरूपात ही आग विझवता येणार आहे। साप पकडणे असो, कुठले जनावर पकडणे असो, सर्व प्रकारची मदत या बाईकद्वारे करण्यात येणार आहे। मुंबईत हवाई मार्गाने अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईमध्ये हाय अलर्टचा इशारा सतर्कतेने जाहीर करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत पोलिसांनी ड्रोन उडवणे, पॅराग्लायडिंग आणि पॅराशूट उडवण्यावर बंदी आणली आहे, कारण यामार्फत मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवलेली आहे। त्या आधारे मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलं आहे। मुंबईवर ड्रोन हल्ला होण्याची शक्यता या परिपत्रकात वर्तवण्यात आली आहे। 5 एप्रिल ते 5 मे या दरम्यान हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने या परिपत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई परिसरात ड्रोन किंवा पॅराशूट उडवले तर त्या व्यक्तीवर कलम 18/188 नुसार कारवाई केली जाईल असा आदेश या परिपत्रकात काढण्यात आलेले आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमामध्ये राडा घातल्याप्रकरणी काल अटकेत असलेले शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे। त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर अद्याप सुनावणी झाली नसून उद्याला किंवा परवाला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। मात्र यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी अधिकच रुंदावताना दिसून येते। एड्स रोगाबद्दल सर्वसामान्य नागपूरकरांमध्ये जागृती यावी याकरता नागपूर महानगरपालिकेने नागपुरातल्या कस्तुरचंद पार्क मैदानावर कार्यक्रम आयोजित केला होता। पण यासोबतच मारुती सोसारच्या पठणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। पण एकूणच या संपूर्ण आयोजनाबद्दल तीव्र आक्षेप घेत नागपूरच्या काही समाजसेवींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। आणि न्यायालयाने देखील या संपूर्ण आयोजनावर तीव्र ताशेरे ओढत या दोन्ही कार्यक्रमांचे वेगळे करण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे आता हे दोन्ही कार्यक्रम 1 तासाच्या अंतराने नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर वेगाने होणार आहेत। ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून पुण्यात एका नागरिकाला जीव गमवावा लागला आहे। एरवड्यामध्ये ही दुर्घटना घडली आहे। शंकर मात्रे असं या नागरिकाचं नाव आहे। ठेकेदारानं सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेतली नसल्यानंच ही दुर्घटना घडली आहे असा आरोप स्थानिक नागरिकांना केला आहे। पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। मात्र या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी होते। तसंच मात्रे यांच्या कुटुंबियांची जबाबदारी देखील आता महापालिकेनं उचलावी अशी मागणी देखील पुढे आली आहे। रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वाळू उपशाचे लिलाव न झाल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागलं आहे। तर दुसरीकडे जिल्ह्यातील विविध खाड्यांमध्ये सर्रासपणे बेकायदा वाळू उपसा सुरू आहे। त्याविरोधात रायगड जिल्हा प्रशासनानं जोरदार मोहीम आखली आहे। अलिबाग तालुक्यातील भोनंग खाडीत महसूल प्रशासन आणि पोलिसांनी टाकलेल्या संयुक्त छाप्यात 12 लाख रुपयांचा वाळू साठा जप्त करण्यात आला आहे। त्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या बारचाही समावेश आहे। पर्यावरण विभागाने ड्रेजिंगद्वारे वाळू उपसा करण्यावरील निर्बंध उठवले असले तरी या संदर्भात रायगड जिल्हा प्रशासन लिलावाची प्रक्रिया केव्हा सुरू करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। मराठी सिनेमांनी पुन्हा एकदा अटकेपार आपला झेंडा रोवलेला आहे। यंदा 11 ते 16 मे दरम्यान होणाऱ्या कान चित्रपट महोत्सवासाठी तब्बल 3 मराठी सिनेमांची वर्णी लागलेली आहे। हलाल, वक्रतुंड महाकाय आणि रिंगण या 3 मराठी सिनेमांना यंदाच्या कान्स महोत्सवात एंट्री मिळाली असून पहिल्यांदाच कान्स चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांची वर्णी लागल्यामुळे ही समस्त महाराष्ट्रीयांसाठी अभिमानाची बाब आहे। कान्स चित्रपट महोत्सव 11 ते 16 मे दरम्यान रंगणार असून यातल्या रिंगण या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार मिळून सगळ्यांचे लक्ष वेधलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा कान्स महोत्सवात देखील हे 3 मराठी सिनेमे रसिकांची लक्ष वेधतील आणि मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजवतील असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।